नाशिक महापालिकेत सत्ता परिवर्तन घडवण्याचा विश्वास व्यक्त करत स्वबळावर भाजप आगामी महापालिका निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली। 100+चा नारा देत त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। त्याचबरोबर राज ठाकरेंवर देखील त्यांनी यावेळी टीका केली। सिंहस्थच्या कामांवरून मनसेला टार्गेट करत आयत्या बिळावर नागोबा असल्याची टीका महाजन यांनी मनसेवर केली। तर गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरात सीसीटीव्ही लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं देखील ते म्हणाले। मनसेने वादा सुरू केले की आम्हाला देऊन बघा, एक संधी आम्हाला द्या, आम्ही सगळं चित्र बदलून दाखवू। आणि हे चित्र त्यांनी बदलवण्याच्या नादामध्ये त्या नाशिकचा सगळा भट्ट्याबोळ या ठिकाणी केला आहे। मी तो या ठिकाणी मला तर खरं आश्चर्य वाटतं कुंभमेळ्याच्या वेळी, की ज्यावेळी मी बोर्ड बघितले कुंभमेळा झाल्यावर, बघा आम्ही सांगितलं ते करून दाखवलं। म्हणजे 2500 कोटी रुपये आम्ही दिले, कामं आम्ही केले, कष्ट आम्ही केले, आणि आयत्या वेळेला नागोबा फक्त बोर्ड लावायला लागले, बघा आम्ही करून दाखवलं की नाही। मला फक्त यावेळेला या नाशिक शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर करून दाखवायचाच आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी या नाशिक शहरामध्ये स्वतःच्या बळावर मी सांगेन की स्वतःच्या म्हणजे आपली मेजॉरिटी एवढी असली पाहिजे, युती होईल नाही होईल काय होईल तो त्यावेळेचा प्रश्न आहे। 100च्या वर त्या ठिकाणी संख्या घेऊन दाखवू, हा तो विश्वास